नानासाहेब धर्माधिकारी, आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी, आदरणीय सचिनदादा धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठेमार्फत आज 1 मार्च दिनांक आदरणीय नानासाहेब धर्माधिकारी जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशभरात आज स्वच्छता अभियान पार पडत आहे। या स्वच्छता अभियानात सर्व स्त्री सदस्य उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। 1 मार्च आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची आज जयंती आणि आज जयंतीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। आमचे मार्गदर्शक पद्मश्री आदरणीय डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण आदरणीय डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज संपूर्ण महाराष्ट्रभर स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। त्यात आपल्या कर्जत तालुक्यात नेरळ, कशेले तसेच कर्जत आणि माथेरान या 4 ठिकाणी संपूर्ण शहरभर स्वच्छता अभियान राबवला जात आहे। आणि यात कर्जत तालुक्यातील 34 श्री समर्थ बैठकांमधून हजारो श्री सदस्य उपस्थित राहून हे स्वच्छता अभियान करत आहेत। आणि स्वच्छता हीच सेवा हे या भावनेतून आज स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। धन्यवाद। पाहिलं गेलं तर आदरणीय महाराष्ट्र भूषण चित्ररूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांचा जन्मदिवस आणि जन्मदिवस म्हटला तर जो आनंद होतो तो आनंद फक्त आई वडिलांना होत असतो, पण आज जर नानासाहेबांचा जन्म म्हटला तर अख्ख्या भारत भूमीला तो आनंद झालेला आहे। कारण मातृऋण असतात, पितृऋण असतात, गोत्रऋण असतात, देशाचे ऋण असतं, आपतेशांचे ऋण असतात, अशी अनेक ऋण फेडण्यासाठी नानासाहेबांनी पाहिलं गेलं तर प्रत्येक समाज माध्यमातून पाहिलं गेलं तर हे कार्यक्रम चालूच असतात। नानासाहेबांचा वाढदिवस म्हटला तर किती आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो, की अनेक उपक्रम राबवले जातात। 1 मार्च म्हटला तर त्या दिवशी स्वच्छता अभियान राबवलं जातं। काही ठिकाणी पाहिलं गेलं तर रक्तदान शिबिर राबवलं जातं। काही ठिकाणी पाहिलं गेलं तर 8 जुलै असेल तर वृक्षारोपण लागवड संवर्धन केलं जातं। अशी अनेक उपक्रम या 1 मार्चला केली जातात। पाहिलं गेलं तर शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी भरघोस कामगिरी केलेली आहे, की काही ठिकाणी जर विद्यार्थी असतील शिक्षणापासून वंचित असतील त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्याचं काम केलं जातं। काही जणांना श्रवण यंत्रणा नसेल त्यांना श्रवण यंत्रणा दिली जाते। काही ठिकाणी अपंग व्यक्ती असतील त्यांना व्हीलचेअर देण्याचं काम केलं जातं। असं अनेक प्रकारचे पाहिलं गेलं तर आता आपल्या कर्जत तालुक्यामध्ये पण गेल्या वर्षी पोलिसांच्या संरक्षणासाठी बॅरिकेड सुद्धा देण्यात आलेले। असे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जाते। पाहिलं गेलं समर्थांनी आज पण आम्हाला स्वच्छता अभियान 1 मार्च सद्गुरू आज्ञा झाली गेला सांगायला लागत नाही दासांना का गटारामध्ये हात घाल का इथे घाल, आणि प्रत्येक दासाला विचारलं तर तो सांगतो का आमच्या अंतरातली जी घाण काढलेली आहे, आपल्या अंतरातलं मळ स्वच्छ केलं म्हणून बाहेरचा कचरा सहज स्वच्छ होतो। आणि 1 मार्च म्हटलं तर पाहिलं गेलं तर अनेक प्रकारचे वाढदिवस साजरे केले जातात। अनेक प्रकारचे वाढदिवस साजरे केले जातात। त्यामध्ये पाहिलं तर कित्येक लोक मोठा उत्साह करत असतात, पण नाना सरींचा वाढदिवस म्हटलं तर स्वच्छता अभियान येतं। काय वेगळं उपक्रम दिलंय का पाहिलं गेलं तर आपलं गाव स्वच्छ केलं जातं। गाव केल्यानंतर नाही का तालुका स्वच्छ केला जातो। तालुका स्वच्छ केल्यानंतर रायगड जिल्हा स्वच्छ केला जातो। जिल्हा स्वच्छ केल्यानंतर महाराष्ट्र स्वच्छ केला जातो। महाराष्ट्र स्वच्छ केल्यानंतर भारत देश, म्हणजे सुरुवात आधी स्वतःपासून गेली आणि हेच आपल्याला समोर ठेवलेलं आहे की आपल्या घराशेजारची घाण स्वच्छ करा, बाहेरची कचरा ऑटोमॅटिक स्वच्छ होतो। असाच प्रकारचा उपक्रम आज जनतेसाठी लोकांसाठी ठेवलेला आहे की आपल्या समोरची घाण कचरा स्वच्छ करा, आपल्या अंतरीतला कचरा स्वच्छ झाला समोरचा कचरा स्वच्छ होतो। जय सद्गुरू।